या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळ तालुक्यातील बहिरेवाडी आणि पोखले इथल्या 5 ठिकाणच्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीच्या दागिन्यांची सुमारे 20 लाखांची चोरी केली आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळ तालुक्यातील बहिरेवाडी येथील प्रताप उर्फ रामभाऊ सूर्यवंशी यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजातून प्रवेश करत बेडरूममध्ये कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी 11 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि 92,000 रोख रक्कम असा सुमारे 25 लाखांचा धाडसी दरोडा टाकला आहे. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीय बाजूच्या हॉलमध्ये झोपले होते. पहाटे 5 वाजता उठल्यावर मागील दरवाजा उघडा होता आणि बेडरूममध्ये कपाट तोडून सर्व साहित्य विस्कटल्याचे लक्षात आले. यावरून चोरीचा प्रकार दिसून आला. घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. दरम्यान याच रात्री जवळच असलेल्या पोखरे गावात सुद्धा 4 ठिकाणी घरफोडीची घटना घडली आहे. अभिजित शंकरराव कुलकर्णी यांच्या घरातही मध्यरात्रीच बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास केलाय. याच गावातील महादेव कांबळे यांचे कॉस्मेटिक दुकान फोडून किरकोळ रक्कम लंपास केली. तसेच बाबसो सुतार व बाबसो निकम यांच्या घरात दरवाजा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरफोडीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान शाहूवाडी पन्हाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. घटनास्थळाची श्वान पथक, ठसेतज्ञ, फॉरेन्सिक पथक यांनी पाहणी करून तपास केला. या घटनेने नागरिकात भीतीचं वातावरण असून चोरीच्या घटनेच्या आधी 2 दिवस काही फिरस्त्या महिला संशयितरित्या गावातून फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत. टी नेक्स्ट साठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.